नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक गड्डी लसूण मी सोलून घेतलेला आहे, म्हणजे 10 ते 15 पाकळ्या लसणाच्या। आणि ह्या हिरव्या मिरच्या पोपटी कलरच्या अर्ध्या आहेत आणि तिखटवाल्या अर्ध्या आहेत। ह्या मिरच्या मी तव्यामध्ये भाजून घेतलेल्या आहेत बघा, अशा पद्धती। तेलाचा वापर बिलकुल केलेला नाहीये। गरम तवा झाला का नाही की बंद केला होता आणि त्याच्यामध्ये असे तुकडे करून मी भाजून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये 2 आल्याचे तुकडे, अर्धा इंच, त्यापेक्षा जास्त नाही टाकायचं। एक मुठभर कोथिंबीर, त्याचे देठ पण घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी सुक्क खोबरं घेतलेलं आहे, एवढे तुकडे आहेत बघा, म्हणजे अर्ध्या वाटीचा अर्धा भाग आहे ना, त्याच्यापेक्षा पण कमी घेतलेला आहे। तर हे खोबरं तुम्ही भाजून घेतलं तरी चालू शकते, कच्चं घेतलं तरी चालेल। आता हे मी एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे। बिना पाण्याचंच मिक्सरला मी बारीक करून घेतले। शेवग्याच्या शेंगा मोठ्या आकाराच्या 4 घेतल्या होत्या, अशा जाड आहेत बघा, चांगल्या मासाळू आहेत। शेंगाचे असे तुकडे करून वरचे साल आहे ना, हे काढून घेतलेले, जेवढी निघतील का नाही त्याच्या तेवढं सगळ्या शिरा काढून घेतलेले आहेत। आणि गरम पाणी केलं होतं, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं, जास्त टाकलं नाही, एकदम थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आणि हे 10 मिनिटासाठी बारीक गॅसवर शिजवून घेतलेले। तर किती शिजलेत बघा। ह्या कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल काढायची आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकणार आहे कढीपत्ता आणि त्यात टाकायचे आपल्याला मीडियम आकाराचे 2 कांदे। कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा चांगला भाजून घेतलेला आहे। मीडियम आकाराचे 2 कांदे होते बघा, चॉपरला बारीक केले होते। थोडंसं जास्त अजून जरी टाकला तरी चालेल। छोट्या आकाराचे 1 टोमॅटो, त्याचं बी काढून कापून घेतलेलं आहे। चॉपरला एकदम बारीक होतं, जर असं टोमॅटो पण बारीक केलं ना एकदम बारीक होतं। शेंगा शिजवताना आपण थोडंसं मीठ टाकलं होतं, तर त्या पद्धतीनंच मीठ टाकायचं चवीप्रमाणे। हे पण मी 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे आता मी बारीक। त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। थोडीशी हळद टाकायची, मसाले टाकताना कधी पण गॅस बारीक करायचा। ह्याच्यामध्ये जिरे धने पावडर आपण 2 चमचे टाकायचे आणि 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे बरं का। मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं, त्याच्यामध्ये आपण हे वाटण केलं होतं ना, हे काढून घेते सगळं। वाटण सगळं मी काढून घेतलेलं आहे। गॅस परत आता मी मीडियम करणार आहे आणि ह्याला 1 मिनिटभर परतून घेणार आहे। मस्त असं परतून घेतलेलं आहे। चांगलं जेवढं होता होईल एवढं 1-2 मिनटं परतून घ्यायचं। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवलेला नव्हता, कारण आपण ह्याच्यामध्ये मिरच्या वगैरे भाजून टाकल्या होत्या। पण खोबरं आपलं कच्चंच होतं, ते पण आपण असं भाजलं ना त्याच्यामध्ये, तर चांगलं भाजलं जातं। ह्याच्यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर, त्याच्यामध्ये टाकणार आहे मी अजून थोडीशी कोथिंबीर, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। 2 चमचे फक्त शेंगदाण्याचं कूट, भाजून कुटून घेतले, जास्त बारीक पण नाही जास्त मोठं पण नाही, मिक्स करून घेते। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। मसाले टाकल्यापासून गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाहीये। ह्या चमच्याच्या मापानं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट गच्च भरून घेतलं होतं। थोडंसं कमी जास्त झालं तर चालेल। त्याच्यामध्ये आपण बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं एकदम पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी कुठलं घेतलं होतं माहिती आहे का, जे आपण शेंगा शिजवलेलं का ना, तेच पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतलं होतं। अजून थोडंसं मी पाणी टाकणार आहे। ह्या पाण्याचं काय करणार आहे मी, ते का सूप करून पिणार आहे। हलवून घेते। शेंगा बघा आता ह्या टाकून घेऊया। तर शेंगा बघा जास्त गाळ शिजलेल्या नाहीत, हलवून घेते। शेंगा टाकल्यानंतर मी गॅस केला होता मीडियम, बारीक गॅसवरच आपण सगळं ह्याच्यामध्ये साहित्य टाकलं होतं। आता अजून थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल। छोटा अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मी चाट मसाला टाकणार आहे। आता हे आवडीप्रमाणे, जर हे नसेल टाकायचं ना तुम्हाला चाट मसाला, तर अर्धा चमचा लिंबाचा रस जरी तुम्ही ह्याच्यामध्ये जरी टाकला तरी चालेल। एकदम 1 चिमूटभर काळं मीठ जरी टाकलं तरी चालेल। इतकं चटपटीत आणि इतकं चविष्ट लागतात ना ह्या शेंगा, तुम्ही एकदा करून बघा। चाट मसाला टाकल्यानंतर मिक्स केलेला आहे, एकदम गॅस बारीक करणार आहे, कारण हा मोठा बर्नेलचा गॅस असल्यामुळे मी तुम्हाला हमेशा सांगते बारीक मोठा। 5 ते 7 मिनिट मी बारीक गॅसवर ठेवणार आहे। बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं 5 ते 7 मिनिट आणि एकदा हलवलेलं आहे। पूर्ण पॅक झाकण ठेवलं होतं। कढई आपली बघायची पातळ आहे जाड आहे, त्या पद्धतीनं हे बघा, अशा पद्धतीनं इतके छान आणि इतके चविष्ट लागतात का नाही। शेंगा शिजवताना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ते शेंगामध्ये मुरलं जातं आणि अशा पद्धतीत एकदम चविष्ट। ह्या शेंगाच्या तर खूप रेसिपी बरं का, ह्याच्या मी अपलोड केलेल्या आहेत, भजी वेगवेगळ्या पद्धतीनं खूप रेसिपी आहेत माझ्याकडं। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। तुम्ही कधी अशी बनवली का ती पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।